आईज वरून सनस्क्रीन लावली एकदम. आयुष पांघर पाकल्या की काय. गन्ना ज्यूस से करो दारू में क्या रखा है. अर्धा पाऊण तास झाला एवढं या टाकून झोपल्या भरून आण. कंचा पालखी ना कंचा काय. रामनवमीचा सण आला हो आला. पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. हे गाई जेवण वर याचा जोक्का आहे. याचा जोक्का आहे. सकाळी आंघोळ करायला निघलेला काही काही येरा विरा झाले का रे हो. हे डोक्या पडणार नाही झाला. पक्का काय मारायचा सेंट मारायचा काहीच. आंघोळ करायला निघलेला आयुष. आयुषचा चांगला येरा बिरा झाले काय आंघोळ करते. आयुष काकड आंघोळ कर 2-3 आंघोळीच्या गोळ्या खा सेंट मार पक्का पीठ चल चालत विजा काय आंघोळला बिंगोळ येरा झाली. साप येरा आयुष. तर मंडळी चला आता साईबाई सकाळ आपली आता जाऊ मस्त असती 10 मिनिटावर आहे आपली पालखी. साईबाई नोट केलता ना बोलते चला बोलते फास्ट चाल मारू. तर 10 मिनिटावर आहे पालखी. पण श्रीनिवास आहे 10 मिनिटां पालखी आरतीच्या ठिकाणी पोहोचल ना. आपण इकडेच येऊ गेम येईल आता आमची. आता हनुमान गेट टाकली सध्या. हे बघा कवर फास्ट चालताना बिचारा. हे काय झालं हे कसं झालं. बाबा शेठ ना पॉकेट आहे पॉकेट त्याचा पॉकेट आहे. मी टिंगलं बोललो अरे पैसे नको अरे पैसे नको. पाकिटांचं काय करायला माहिती आहे का. अगरबत्तीची काठी काढली आणि दारूम शिकते सकाळी. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ. आईचा पवन भाऊ एकदम शांत आहेत. पवन आई शपथ पवन भाऊला मारला यंदा. पवन आहे ना पवन यंदा जरासा बिचारा गरीब पोऱ्या करायला काय मांडा काय बोलते आता सांगा हाय नाही आहे ना माझ्या आहे. चल मी मान्य करता डायरेक्ट. हा तुझ्या आहे का नाही. हा काय याचा मांडा कोणी ब्लॉग बघित असेल ना बघला नाही पोरी पाहिजे म्हणून बघ सांगते. अमोल भाऊ नको वहिनी वहिनी काट डालेगा मेरे को काट डालेगा. डायरेक्ट काट डालेगा. वहिनी काट डालेगा मेरे इससे ज्यादा मेरे को काट डालेगा. कारण की नाटका करणार मी कलाकार मी होता काही. तर झाला शुभ सकाळी उजारला मस्त आता आणि आपण हा आपल्या वाटेवर मस्त आस्ते आस्ते चालल्यावर काही गाडी मॅकडॉनल्ड्सचा स्टॉप घेणार. तिथं मॅकडॉनल्डचा कला घे माहिती आहे का. ब्लॉग अपलोड करत आहे ना म्हणून बरं थंबनेल पाहून त्यांना ब्लॉग अपलोड करून ठेवता हो बस मोकला म्हणून मॅकडॉनल्ड्सला स्टॉप. बाबा की जय भारत माता की जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. गोरा दिसते ना गोरा बघ खरा गोरा गाईस खरा गोरा खरा गोरा. बाबाला कॉपीराईट लागेल नको दाम दग्या भेटायला आले. मी सांगला चल बरं खावाला चल नको बोलते क्लास आहे वरते. आता पोरा जवळ ब्लॉग बघता आणि त्याला माहिती आहे पोरा कवरी शिकता ना कवरी नाही मग त्याला लागला चल तर बोलते डायटिंग बघ आई जी याची डायटिंग कमी झाला डायटिंग. हा कमी झाला पहिले जास्त होता आता ठीकठाक आहे ना मेंटेन ठेवले. कारण की पहिले कसं होतं माहिती का जिमला जायचं ना खाली वडापावला खावता पक्क बोलते डायटिंग काय बोलायचं काय नाही. आता इथं आल्यावर मॅगडीला आल्यावर जरासा आराम करू ब्लॉग एडिट करू अपलोड करू नंतर भेटू. गाईज हे बघ नेरावल्या बर्गर ना पिझ्झा या काय पक्का पाहिजे. आई शपथ म्हणा ना मी आहे ब्लॉग एडिट करायसाठी बसले आहो पण मला ही गोष्ट जास्त पटना मला स्वाद घे ना. माझा पोऱ्या म्हणा नेहमी आणते पप्पा बर्गर ना पिझ्झा ना मी खाता. बाबू पप्पा आहे बघ तुलापासून गप्पू याचं नाव मॅकडॉनल्ड्स आहे. तर मॅकडॉनल्ड नंबर 1 ठेवलं असं तर कसं वाटलं. मॅकडॉनल्ड नंबर 1 काहीतरी बोललो परी सोचने वाली बात नाही. अरे तो मला एक डाऊट आला म्हणून मी तुला बोललो रे माझ्या मनात शंका होती चेक करून घेतली. चला काही आता आजपासून आपण मॅकडीला मॅकडॉल बोलू. मॅकडॉल नंबर 1 काहीच नाही सनस्क्रीन लावली भाऊ
थोडीशीच लावली त्याने बिचाऱ्यानी. कारण की कसा विषय मध्ये बिचारा काला पडला. लावायला लागते. हा ए बाबा बाई काला पडेल नाही हो बिचारा. याला जास्त याला जास्त गरज आहे. नाही नाही मग आता यो दिस इज मसाज इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट गाईड. पोरांना सांगू का तुम्ही स्किन केअर करा पक्का महत्वाचा आहे. कारण की आता उदाहरण सांगू का, आता तुम्ही 3 पोरां चालल्या, एक काला आहे, एक गोरा आहे आणि एक चिकना आहे बरोबर. तो काला आहे ना त्याचा रंग कंचित पोरी बघणार नाही, तो गोरा आहे त्याचा रंग बघील, मग जो चिकना आहे त्याचा रंग बी बघील, मग तू वरशील. म्हणून तुला सांगतो तू स्किन केअर कर ना. स्किन नीट तेव्हा काला नाही पडता माणसाने का. आता मी फिट काला पण सीन काय माहिती आहे का, माझ्या मांडा आहे ना मी मोकलाव आहे. ओव्हर बोललो, जास्त बोललो यार, काही फ्लोमध्ये जास्त बोललो, मांडा बिंडा नाही. काय आपण शहापूरच्या बाजारात आणि शहापूरची फेमस घरलक्ष्मी लस्सी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा इथं खायला आहे. आणि पोरा कशी गरम झाल्या ना म्हणून यांना थंडावल्या. ब्लॉगेश पोरा कशी थंडावल्या ना. हे वरून कसा लस्सी कशी वाटते ना लस्सी तेच बी गेली. काय करू गाई 1-1.5 लाख रुपये 7-8 दिवसांनी खपू असं बोलला म्हणजे. हल्ली पण नाही यांच्या ब्लॉग मध्ये तुम्ही जाऊन बघा, चपलाच्याच घातलेल्या चौघांना 400 रुपये सांग तुझा. कोण देईल 1600 रुपये सॉरी 1.5 लाख रुपये खपा ना. 4-4 हजार सांग तुझ्या चपलेचं. तर मग 16,000 रुपये काय खपू म्हणजे एके दमान बरं वाटेल ना. आपला असती बरं आहे. निरेवरून 1-1.5 लाख रुपये खपवाचा बोलला म्हणजे खाऊ काम नाही या 7-8 दिवसात. चला आता या हेवी लस्सी आहे हे बघ 1,500 रुपयाला एक की 1,500 रुपयाला एक. विचार का कवरी हसते बघ तो हसते का माहितीये का पहिल्यांदा सस्ती लस्सी खात लावली आम्ही म्हणून 4.5 क्रॉस फुलवाली. चला आता इथं लस्सी खावा आपण आणि जाऊ. यावरून मी जो पेपर पेपर बूट घेतलं तर ती बिस्लरी फ्री दिली तर ते बी पैसे वाचला आमचं. बिस्लरीचा 800 रुपये वाचला आमचं. 800 रुपये पेपर बूट हे बघ. तुम्हाला ग्रीन कधी कलर बघितला नसेल तुम्ही किती प्राईस आहे 1700 रुपयाला एक. सांगते गाडी तू असते करायला मागचे असते करायला गाडी. चला येईल खावा पण लस्सी आणि घेऊ 1-1.5 लाख रुपये बुका. बाबा काय नाही आता बॅग काढतो आणि आंघोळीची गोळी रात्री सकाळी घालती आणि आता क्लिअर आता आजम करायला लागेल. आता क्लिअर आंघोळ करायला लागेल. थंडा एकदम कुलकुल करायला लागते ना. बरोबर गाई दादा खुश ब्रँड दादा ब्रँड. चला गाईज आता आंघोळ करू मला की जेवायला बसू. फ्रेश येतो पक्का बेकार वाटते आली आईचा आली आंघोळ का करता. पार्टी बदलली पार्टी. आमदार फोरले माझा ठाटे यो इचरीनी ना यो एक जेवते यो तो निव्वल खोटा माणूस निव्वल खोटा माणूस. गाण्यागांचं लोक कोणचं येणार नाही जेवायला बी इचरीनी. पहिले बाबा पज्ञा या ना पज्ञा त्या आरीला का शिव दे ना ब्लॉग मध्ये नको. चला गाय जेवायला बेसल्या आयसा थकल्यावर आई शंभर डेंजरवाला हे लोक आमच्या बिस्लरी आहे ना हाताखाली ताट हाताखाली सगळाच यांना देवाचा मुडाप आहे मुडाप. आता लाईन मी खपल्यावर जाता मी जेवायला येतात. आईच वरणी सनस्क्रीम लावली एकदा सनस्क्रीम लावली मस्त लावली. अरे खेळायला जातो ना बाहेर देशांनी गुजरातला जातो तू खेळायला. गुजरातला मॅच आहेत ना तुझ्या बाहेर राज्यात दारी मस्त बघ दारी शेप मध्ये वाटते एकदम. काही सर चला एव्हा आता पॅकिंग झाली आपली इथून
आणि आपण जाऊ आता आपल्या वाटेवर मस्त पालखी आपण घेणार नाही अजून 2 दिवस. उद्या आपण कसारा घाटून पालखी घेणार आहे. सो चला आता ही बघ सनस्क्रीन घेतली, सनस्क्रीन लावतो. धर्मशी घेतली. चला आता एन्जॉय. आता आमच्या 13 किलोमीटर आहे आपली वस्ती. आता बी लास्टला जाऊ आपण, पण आता लास्टला येणार नाही. आतला हांडी भांडी लागली पोरू आपण ना जाऊ मस्त धावतच जाऊ. लगरीतच नाही प्यावी बी मारली हवी. हे हात दाखव वरून सफेद हात दाखव. हे बघ सफेद नाही हात दाखव ह्यो सफेद. आता त्याचं कारण देवाला माहिती नाही, आता माहिती. पावडर टिकली करताना पावडर बिवडर नाही, थंडा कूल गाई चलचली करते बोलते. आवडी पावडर लावले. चला पाहुणे हो चला एन्जॉय. फाकला का आयुष पांघर फाकल्या की काय. चल कोणी बघितलं चालते जरा, काय हरकत नाही चालते. गाईज साहेबांच्या जोडीला खूप मोठा धोका झालेला आहे, राजद्रोह. गाईज जे माणसाची अपेक्षा बी नव्हती ना गाडींबेसाची, तो माणूस गाडींबेसले. मी गेलो पाण्याचे बिस्लरी घेऊन पुढे गेलो, नाही थांबला तिथं गाडीजवळ. म्हटलं बिस्लरीच येते. तो वरून मागचं काय बोलते, पद्या बोलते विकेट पडली बोलते. नालिशीन काय विकेट पडली ठीक आहे चल मान्य करतो, ऍक्सेप्ट करतो. मागचा बोलते तू चल बोलते पुरे, मी येतो बोलते. आले एकट्याला चालायला लागेल. या लिहे फाटले जात माझी का आता सगळ्यांना मागे आहो. राजूला मागे नाही तर मी मागे आयुष्यात जिंदगी मी त्यांना पिऊ ना. चालतच जा पुन्हा. हा चालतच जा चला. हा मोरू भेटत जा तू बेस. नाही मी नाही बेसणार गाईज, मी नाही बेसणार. कवरा केला तरी मी चालत कारण की चालाट येता यांच्यावर का. 12 किलोमीटर आहे खर्डी गाईज, 12 किलोमीटर आहे खर्डी. बाबाजी बघत पण यानी नाही आली दगा करीत लावले. मला टायमा सांगते तू पुरी चल बोलते मी येत आहो, तू पुरी चल मी येत आहो. अरे सगळी मागची माणसं पुरी गेली ना, ती 1-1.5 किलोमीटर पार गेली तरी आम्ही आहो ते जागे आहो. लिंबू सरबत पिवरं सगळा दुनिया पिऊ आपण. मी दुनिया पाचते तुला चल ना, फक्त चालत चल माझ्या जोडीला, बाकी काही नाही. समजलं का. चालशील रोज चालेल रोज, पण अर्धी गाईज वरून छान ताकत नाही. मीठ गाईज वरून तो डायलॉग कोणता पिना येतो पाणी गल्ला से पिऊ या सगळे डायलॉग. इन लड़कियों में क्या रखा है ऐसा तो गन्ना जूस से करो, दारू में क्या रखा है. गाईज गाडी आमचा प्लॅन काय झाली माहिती आहे का. कोणी बघायला बी नाही मस्त मागेच आहो तर वर गाडी बेसून जाऊ पुढे उतरू सगळ्यात मला वाकरा तिकरा चालत जाऊ. म्हणजे कोणाला शक बी येणार नाही ना काही येणार बी मस्त एन्जॉय. गन्ना ज्यूस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही कधी आलात तर गन्ना ज्यूस घ्या. कारण की गन्ना ज्यूस पिल्याने ना तुमचे जे फुफ्फुस असतात ना फुफ्फुस ते साफ होतात. सो गन्ना ज्यूस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. इंग्लिश जमत नाही आपल्याला तिथं तुम्ही करशाल ओ नो यार नाईस मस्त आपली आहे. गरमी आहे ना. ओ म्हणजे तू डॉक्टर होतास का रे. आला नाही का क्लिनिकवर. कुठला आला क्लिनिक रे. हा कुठला आला क्लिनिक. अच्छा अंजूर नाव काय. वैदाड डॉक्टर क्लिनिक. याचा क्लिनिक आहे गाईज अंजुबाट आहे वैद्य डॉक्टर क्लिनिक. सो अपॉइंटमेंट घ्यायला लागते महिनाभर अगोदर. टाक रे सॉल्टेड शी. तर मंडळी आता इथं तुम्ही बघत असेल मला अर्धा पाऊण तास झाला एवढं या टाकून झोपल्यावर भरून आण कंचा पालखी ना कंचा काय तेव्हा ना आवरीत झोप येते ना. बाबा डेंजर ना पालखी लोक चालतात बाबा थांबत बी नाही
मना यंदा पार्टनर भेटले. मागे झाले मागे. मी पालखीवाले कोणी पण सांगावं, आपण मागे येतोच ना पालखीचे अगोदर किंवा पालखीचे जोडला पोस्ट. पुढारी तर बरोबर पुढाकार घे ना तू यार. काय नॉट्स यार. तो साहेब एक तो गुड नाईट आहे. त्याची बी इच्छा झाली गाडीने जायची. मी एकटाच आहे. मी काय मरण 6 किलोमीटर चालायचं आहे. काय हरकत नाही. चालेल मी आरामात चालेल 6 किलोमीटर. किंग आहे पद्मे. किंग आहे गाईस. आता किंगसाठी एक कमेंट टाका. आता आयल्यार केला ना पोरीनं शेअर करा. रास पाहिजे दादा. मग किंग बघा कसा ब्लॉगमध्ये धावत जाते 6 किलोमीटर. तुम्ही जर 4-5 हजार सबस्क्राईब केलं ना यो ब्लॉगमध्ये व्ह्यू पण तवर जात नाही. जाम अवकाशचे बाहेर नको. नाही तुम्ही जर सगळे सबस्क्राईब केलं या आता यो ब्लॉग टाकल्यानंतर तेच दिवसांनी 50 सबस्क्राईब वारलं ना तर मी 2 किलोमीटर धावत जाण गाडी नॉनस्टॉप. आई शपथ छातींच्या रंगत केला आणि माझ्या अवकाशनुसार सांगले मी. सो आता तुम्ही काही पण करा ना 50 सबस्क्राईब वार वापस. 2 किलोमीटर सांगते डायरेक्ट दंड धावायचा तरी ते 10 किलोमीटर आम्ही धावायचो. 2 किलोमीटर धावत जाण गाडी नॉनस्टॉप. मंडळी तर तुम्ही बघू शकता कालच्यासारखा आज पण आपल्याला कालोख झालेला आहे आणि इथून पण आपल्याला अजून 2.5 किलोमीटर चालत जायचं आहे. वरून सारखं मला काय बोलते अंकल आहे. नाव काय अंकलचा? रंगनाथ काका. तर अंकल तो बोलते रंगनाथ अंकलची रिक्षा आहे बेसशील का 5-5 मिनिटांत मला कोणी होते रिक्षा आहे 5-5 मिनिटांना. नको चल काही रिक्षा आली फायनली. रिक्षाची वाट बघतोय तो कौशा पण आता थोडक्या बसणार नाही रिक्षा. नाही वरून नको वरून थांबायचं नाही बेटा थांबायचं नाही. नाही आपण नाही बसत. आपण घाबरता तिथे आता तो विजयाचा जोरण पाय. रिक्षा आले गाई रिक्षा आले वरून. असू दे नको रिक्षा नको. प्लॅन रिक्षा बसायला नाही नको. हा गाडी सर चला ब्लॉग पण करता वरून काही रिक्षा बसणार नाही. रिक्षा क्रॉस होते. बघू शकता इथं 1-1.5 लाख रुपये वाचा बोलला म्हणजे खाऊ काम नाही. तुम्हाला चिंगम दाखव. चिंगम दाखव. सांगतो दाखव. चिरलेलं दाब देते तुझं दाखव. तुम्हाला वाटलं असेल 1 रुपयाचा चिंगम आहे. 2100 रुपयाला पॅकेट भेटलं चिंगम. हॉटेल माझे बघतानाच ना वरून आईस्क्रीम कितीचा प्राईस सांग आईस्क्रीमची. सगळ्यांना तोच घेतला. 1-1.5 लाख रुपये कप्पाचा बोलला म्हणजे डोक्याचे वर्ष येणार त्या. 2100 रुपयाला पॅकेट म्हणजे चिंगम काही 800ला भेटलं त्या. 4च घेतले वाटते. 200 हिशोबान 600 का. अच्छा 600 याचं 4400. मग तुम्ही काय करशील यार. मग चला मग ते पण कोणचे खात्यांचे कपडे त्या बी सांगा. सगळ्यांचे का. अच्छा ठीक आहे गाई अकाउंटला जवळ पैसे होते ना 50-60 हजार रुपये होतं. येता येतं सगळं मारल्यानं ना. चाल गाँव ने काही नाही. आपली पोरा आज कमाएंगा तो कल खाएंगा और परसों हागेंगा कैसा मेरा भाई. चला पूर्ण ऑल पॅक आहे. काही लोक बाहेर झोपल्यात आणि ज्याचा पाहिला तो आता मोबाईल यूज करतो. आणि गुड नाईट थकलेली माणसं गुड नाईट. जवान पोरा नीट नाना पक्का मोबाईलचा इयर लागले बाबा. कोणाला काही गरज आहे का. माझ्या सांग बरं सांग मोबाईल जरा कमी वापरायला सांग मोबाईल कमी वापरायला. आयुष्य माझ्यावर का बना ब्लॉगर छोटा मोठा गाणं असं ओळख पालक भेटते. चला तर आजचा आज दिवस दुसरा समाप्त झाला आहे आपला पूर्णपणे. आता व्लॉग पण एंड करतो मी. आणि पहिला तर तुम्ही वरून थांब इकडे. पहिला तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केला नाही तर व्हिडिओ पण वरून मात्र
वरून मात्र चॅनलचं नाव आहे आपलं. सबस्क्राईब केला नाही तर व्हिडिओ बंद करणार नाही. अरे डायलॉग म्हणा, सबस्क्राईब केला नाही तर व्हिडिओ बंद करणार, चालू ठेवली. केला ना? ना चला चला एवढी अजून एडिटिंग चालले काय फिरोज खानची. चला व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आई शपथवाला करा. टुक दाबा, टुक 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 ना. कमेंट बॉक्समध्ये रेड आहे यार, करा ना आवरा. ब्लॉग बघता पटत असेल तर चुम्मा तुमच्यासाठी माझ्यासाठी. चला बाय.